काल मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे, मी 11 वाजता रिप्लाय देतो. 11 वाजता ते उत्तर देतील ना. आणि तुम्ही पत्र दिलं का? तुम्ही पत्र देणार होतात आणि त्याच्यावर मागणी करणार होता पीआय एपीआय पीएसआय आणि मी पत्र तयार केलेलं आहे. काल सीएम साहेब जे आहे ते सभागृहातून लवकर गेले. यांचे इन्व्हॉल्वमेंट जर असेल आणि 99% ते महाजन नावाचे जे सद्गृहस्थ आहेत त्यांची जालना जिल्ह्यातनं मला काही पत्रकारांनी माहिती दिली की हे महोदय जे आहेत हे सतत कोणत्याही पोलीस ठाण्यावर जाऊ तिथले जे क्रिमिनल असतील त्या सगळ्या क्रिमिनल बरोबर ते असतात आणि यापूर्वी ते जालना जिल्ह्यामध्ये सस्पेंडसुद्धा झालेले आहेत. हे भोसले जे आहेत तेही मला वाटतं त्याच वृत्तीचे आहेत. आणि अशी आणखी एक माहिती कळाली मला आत्ता की 9 तारखेला ही घटना घडली ना सोमवारी, त्याच्या अगोदरच्या 1-2 दिवस काहीतरी हे कोणतं इंग्लिश दारूचं कोणते लायसन म्हणतात ते नाही हो इंग्लिश वाईन शॉपसाठी एक जे आका आहेत XYZ त्यांच्या वाईन शॉपसाठी 2 याची खरेदी झाली गाड्यांची मोठ्या. ते संबंधित लोक देत नव्हते पण तरीसुद्धा आणि सब रजिस्ट्रारनी खरेदी सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये करायच्या ऐवजी कुठंतरी आकाश बसलेले होते, पोलीस अधिकारी बसलेले होते, तिथे जाऊन खरेदी करून दिली. अशी एक नवीन माहिती माझ्याकडे या ठिकाणी आली. आणि त्यांचं कार्यक्षेत्र एक आमच्या इथं मांजरसुंबा घाट म्हणून आहे. तिथेही 30-35 एकर जमीन कोणाच्या तरी अचानक नावावरती झालेली आहे आणि कोणाच्याही शेतातून हे उचलतात काय मुरुम आणि त्या नवीन घेतलेल्या आकांच्या ज्या कोणी सहकारी आहेत त्यांच्या नावावरती ती जागा घेतलेली तिथं भराव वगैरे करण्याचे काम सुद्धा जोरात चालू आहे. म्हणजे कार्यक्षेत्र जे आहे ते आकांचं खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय असं एकंदरीत परिस्थिती आहे. आका नेमके किती आहेत? तुम्ही सारखं रोज आका म्हणता, बीडचे आका वेगळे आकांचा. मी अजून इन्व्हेस्टिगेशन आज मला वाटतं जाहीर होईल. माननीय राज्याचे मुख्यमंत्री हे आज टीम जाहीर करतील. SIT जाहीर झाल्याशिवाय आणि SITने तपास केल्याशिवाय याच्यावरती अधिकचं बोलणं उचित होणार नाही असं माझं मत आहे. आणि मी जे अजितदादांकडे या ठिकाणी आलतो की पहिल्या दिवशी आलतो त्याही वेळेस मी सांगितलं होतं की पीक विमा घोटाळा फार मोठा झालाय. 7,000 हेक्टरचा एकट्या बीड जिल्ह्यात सापडलाय, 3,000 हेक्टरचा धाराशिवमध्ये सापडलाय आणि आता थोड्या वेळात कागदपत्र येत आहेत माझ्याकडे एवढा मोठा गठ्ठा. आणि तिथेही 13,190 हेक्टर फक्त सोनपेठ तालुक्यामध्ये विमा भरलाय आणि विमा भरणाऱ्या CSC सेंटर परळी तालुक्यातल्याच आहेत. मी काही परळी तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्याला किंवा जनतेला दोष देत नाहीये. हे सेंटर परळी तालुक्यातलेच आहेत. आणि हे जे सोनपेठला सुद्धा पीक विमा भरणारे लोक 13,900 हेक्टर 13,190 हेक्टर म्हणजे जमीन किती झाली? 13 × 26 आणि 6.5 26 आणि 6.5 किती झालं? 32,500 एकर 32,500 एकर जमिनीवर परळी तालुक्यातल्या लोकांनी विमा भरलाय. 2023ला 1 रुपया विमा जे एकनाथ शिंदे साहेबांच्या कालावधीमध्ये हा जो निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला त्या निर्णयाचा किती गैरफायदा तत्कालीन कृषी मंत्री महोदयांनी घेतलाय हे मला या ठिकाणी म्हणायचं. धनंजय मुंडेंकडे थेट अंगुली निर्देश आहेत तुमचे या सगळ्या प्रकारात. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे होते. तत्कालीन कोण होते ते तुमचं तुम्ही. धाराशिवमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला. 3,000 हेक्टर सापडलाय. गुन्हे दाखल झालेत. 22 CSC सेंटरवरती गुन्हे दाखल झालेत. 22 पैकी 4 का 3 अटक झालेत. बाकीचे अजून म्हणजे बिनधास्त फिरताय. पवनचक्कीचा प्रकार तसाच प्रकार जो आहे तो धाराशिवमध्ये घडलाय. पोलीस गुन्हा दाखल करून धाराशिवमध्ये जे प्रकरण गंभीर प्रकरण भूम जे तालुका आहे भूम
भूम तालुक्यामध्ये मला तिकडची पण थोडीशी माहिती आहे, कारण मी बीड, धाराशिव आणि लातूर ह्या 3 जिल्ह्याचा आमदार होतो आत्तापर्यंत, MLCचा निवडून आलेला, मागच्या दाराचा नाही, पुढच्या दारावाट तिथं गेलो होतो. ते 3ही जिल्ह्यामध्ये मी MLC म्हणून काम पाहिलेले. भूम तालुक्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रचंड दहशत, दादागिरी केलेली. अनेक ज्या मशिनरी आहेत, ज्या जर्मनीवरून बनवून येतात, जर्मन मेड मशिनरी आहे, ती एक मशीन जर फुटली तर तिचं नुकसान क्रोअरमध्ये होतं. अशा बऱ्याचशा मशिनरी तोडलेल्या आहेत. याच्यापूर्वीचे SP त्यांनी सुद्धा पाहिजे तशी दखल घेतलेली नाही. आत्ता कोण SP आहेत मला माहिती नाही. 3000 हेक्टरचं एवढा मोठा घोटाळा उघडकीस येऊन जर धाराशिवच्या SPंनी त्या आरोपींना अटक केली नसेल तर मला वाटतं धाराशिवचे SP सुद्धा त्याच्यामध्ये सामील असावेत असं मला वाटायला लागलं. गृहमंत्र्यांना का भेटत नाही तुम्ही? हे सगळे आरोप मी करताय. हे आज कागदपत्रच काल परवापासून सापडली ना. अगोदर कागद सापडले, आता एक जिल्ह्यातलं येणार आहे. आज सोनपेठमधलं आलं, उद्या पालममधलं येईन, परवा गंगाखेडमधलं येईन, पूर्णामधलं येईन, नांदेड जिल्ह्यातले जेवढे तालुके आहेत तेवढ्यातलं येईन. म्हणजे आणि जळगाव जिल्ह्यातले सुद्धा मला माहिती मिळाली की जळगावमध्ये सुद्धा अशा प्रकारचा घोटाळा आहे. मग शेतकऱ्यांना पीक विमा मिळायच्या ऐवजी याची जर 25% अग्रिम रक्कम जर ह्या लोकांच्या नावावर गेली तर ती करोडमध्ये जाणार आहे, कोटीमध्ये, आणि ते बी शेकडो कोटीमध्ये जाणार आहे 25% रक्कम. आणि जर समजा आता घोटाळा म्हणून आम्ही पुढं आणला, आता अग्रिम रक्कम जाणार नाही, पण राज्य हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा, कालच्या पुरवणी मागण्यामध्ये 858 कोटी रुपये दिले ना राज्य सरकारने. माझं कालचं भाषण आहे सभागृहात मागण्यांवरती. 858 कोटी रुपये कशाला दिलेत? पीक विम्याच्या जी रक्कम आहे, 1 रुपया घेतो म्हणजे आपण 99.99 रुपये केंद्र सरकार, त्या 99 रुपयामधले अर्धे पैसे केंद्र सरकार भरतं, अर्धे पैसे राज्य सरकार भरतं. या अर्ध्या आणि अर्ध्या पैशाची जी रक्कम आहे ती डायरेक्ट त्या कंपनीकडे जाते ना. मग हे एका जागेवरती नाही, त्या कंपनीशी सुद्धा साठवलोट आहे. मग 100% कोण कृषी मंत्री असतील, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या जिल्ह्याचे जे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आहेत हे याच्यामध्ये सामील आहेत. मग नाही रेकॉर्ड जे मागितलं जात आहे, मी स्वतः रेकॉर्ड मागतोय. मी आज मुख्यमंत्र्यांकडे जाऊन म्हणणार आहे की यांचे पोर्टलवरती नावं दिसत नाहीत. तुम्ही फेर आहेत ना, मग कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी विमा भरला ऑनलाईन त्याच्यावरती दिसायला पाहिजे का नाही? कंपनीच्या पोर्टलवरती दिसत नाही, तुम्ही शोधा. मी तुम्हाला सगळे नंबर टाकतो, तुमच्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बांधवांना देतो. तुम्ही मला नावं शोधून दाखवा महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरलेल्या लोकांची. मला आता जळगावच्या लोकांनी सुद्धा सांगितलं की जळगावमध्ये सुद्धा असा प्रकार झाला. हा पैसा काही ठराविक कंपन्यांकडं, आणि कारण केंद्राचा आणि राज्याचा हिस्सा येतो. आता महाराष्ट्राचा पहिला हप्ता चाललाय 858 कोटीचा. मग हे 858 कोटी रुपये जमा कोणाकडे होणार? 25% अग्रिम रक्कम दिली ते खोट्या शेतकऱ्यांच्या नावावर जाणार. जमीन तुमची, विमा भरतोय मी, अग्रिम उचलणार मी, पैसे भरणार 1 रुपया तुम्ही, पण तुमचं नावच नाही येते 7/12. शेतकरी हो, आधी एवढा गठ्ठा दिला ना अजितदादाला. माझ्याकडे अजून एक शिल्लक आहे करे, गाडीत आहे, सभागृहामध्ये देतो. एवढा गठ्ठा देतो 7000 हेक्टरचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.